नमस्कार. आजचा व्हिडिओ खास तुमच्यासाठी. मला माहिती आहे तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी खूप खूप कष्ट करताय, रात्रंदिवस कष्ट करताय. रात्रीची झोप नाही, वेळेवर जेवण नाही, मुलाबाळांची काळजी, कुटुंबाची काळजी, नातेवाईकांचं येणं जाणं, सामाजिक जबाबदाऱ्या, हे सगळं करण्यात काय होतंय की आपण फक्त स्वतःलाच विसरून जातो. तुमचंही तसंच झालंय. आणि एवढं सगळं करून मिळालं काय? तर टीका, केलेल्या कामाची कुणाला व्हॅल्यू नाही, त्याच्यामुळं रोज रोज चिडचिड होतीये, एकटं वाटतंय. हे सगळं तुमच्या बाबतीत होतंय ना? हे प्रत्येकाच्या बाबतीत होत असतं. तर मला असं वाटतंय की या सगळ्यामधून बाहेर पडण्याचा मार्ग कोणता आहे ते मी तुम्हाला आज सांगणार आहे. असे अनुभव प्रत्येकाला येतात, पण या सगळ्याचा स्वतःला जर दुःख कमी व्हायचं असेल, चिडचिड कमी व्हायची असेल, त्रास कमी व्हायचा असेल, तर आपण 3 गोष्टींवर काम करू. सगळ्यात पहिल्यांदा, जे टीका करतायत त्यांच्याकडं दुर्लक्ष करायचं. आपण स्वतःला बदलू शकतो, पण समोरच्याला बदलू शकत नाही. जे टीका करतायत तोंड त्यांचं आहे, त्यांचं तोंड आपण बंद करू शकत नाही, पण आपण एक करू शकतो. ते जे बोलतायत ते फक्त इथंपर्यंत येऊ द्यायचं, इथं नाही जाऊ द्यायचं. बोलणाऱ्यांना बोलू द्या, कारण तोंड त्यांचं आहे. तुम्हाला जोपर्यंत माहित आहे की तुम्ही जे वागताय ते बरोबर वागताय, कुणाचंही नुकसान करत नाही, कुणाचंही वाईट करत नाही, तर मग कोण काय बोलतंय याची काळजी करायची काय गरज आहे? बोलणाऱ्यांना बोलू द्या. त्या गोष्टी आपल्या कानाच्या आत जाऊ द्यायच्या नाहीत. दुसरी गोष्ट, अवास्तव अपेक्षा करणं बंद करा. अवास्तव म्हणण्यापेक्षा दुसऱ्याकडून अपेक्षा करणं बंद करा. तुम्ही जे काम करताय, तुमच्या कुटुंबासाठी करताय, मुलांसाठी करताय, अगर तुमच्या नोकरीच्या ठिकाणी करताय, हे काम तुमचं स्वतःचं आहे आणि तुम्हाला ते आवडते म्हणून तुम्ही करताय. त्याच्या बदल्यात मला दुसऱ्यांकडून कौतुक मिळेल किंवा दुसऱ्यांनी माझं कौतुक करावं अशी अपेक्षा अजिबात करू नका. तुमचं कर्तव्य म्हणून ते काम तुम्ही अगदी व्यवस्थितपणे करा, पण समोरच्याला त्याची व्हॅल्यू आहे की नाही किंवा समोरच्यानं माझं कौतुक करावं अशी अपेक्षा अजिबात करू नका. कारण ज्या वेळेला आपण अपेक्षा करतो त्यावेळेला नक्कीच अपेक्षाभंगाचं दुःख आपल्याला येते. म्हणून त्याच्यापेक्षा अपेक्षाच करायची नाही. आपलं काम करत राहायचं, समोरच्याकडून एक्सपेक्टेशन्स अजिबात करायच्या नाही. तिसरी गोष्ट, दुसऱ्यांकडे लक्ष देण्यापेक्षा स्वतःवर लक्ष कॉन्सन्ट्रेट करा. स्वतःला काय आवडतं हे बघा. आजपर्यंत आपण फक्त दुसऱ्यांसाठी करत आलो. स्वतःसाठी काय केलं ना? आपण वेळेवर जेवलो ना, वेळेवर झोप घेतली. आपण स्वतःसाठी काहीच नाही केलं आणि मोबदल्यात आपल्याला काय मिळालं? तर चिडचिड, राग. तर त्याच्यामुळे मला असं वाटतं